राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब हे नाव ऐकताच समोर उभा राहतो तो निसर्ग आणि त्यांचे नैसर्गिक उपचार। निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या पानं, फुलं, वेली, फळं यांच्यातील औषधीय गुणधर्माचा वापर मानवी जीवनावर करून शरीर नैसर्गिकरित्या व्याधीमुक्त करण्याकरता माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातही ते गेले। 10,000हून जास्त आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून निसर्गोपचाराची महती सांगून त्यांनी निसर्गोपचारांचाच प्रचार आणि प्रसार केला। भारतीय संस्कृतीचा वारसा असूनही लुप्त होण्याच्या मार्गावर असणारे आपले घरगुती उपचार त्यांनी लोकांसमोर मांडले। त्याचबरोबर घरगुती आणि आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून आपण घरच्या घरी बरे होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं। कोटींच्या संख्येत फॅन फॉलोअर असणाऱ्या माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची स्थापना केली। या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब आणि सर्वसामान्य लाखो रुग्णांना निसर्ग आणि आयुर्वेदाच्या साथीनं व्याधीमुक्त करत त्यांचं जीवन निरोगी आणि निरामय बनवलंय। या कार्याची दखल शासकीय दरबारात घेत शासनानं महाराष्ट्रातील श्रेष्ठ अशा राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं। तसंच आजपर्यंत 100हून अधिक विविध पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आलाय। नमस्कार, मी प्रशांत सागवेकर। तोडकर संजीवनी या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत। खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध आजार आहेत या आजारांवरती थेट उपाय शोधण्याचे प्रयत्न करतोय। मग आयुर्वेद असेल किंवा निसर्गातनं आलेले उपचार असतील, तोडकर संजीवनीच्या माध्यमातून या सगळ्या उपचारांमध्ये अनेकदा आपल्याच आजूबाजूच्या गोष्टींचा वापर केलेला असतो। आपल्याला माहिती नसतं की आपल्या आजूबाजूला असणारी, अगदी आपल्या परसात असणारी जी वनस्पती आहे ही आपल्याला या आजारांवरती उपयोगाची आहे। आपण कधी त्या पद्धतीने विचारच करत नाही। आपल्याला एकच माहिती असतं, कुठलाही आजार जडला, कुठलाही विकार जडला की थेट रुग्णालयात जाणं आणि उपचार घेणं। अशा पद्धतीची मानसिकता आता निर्माण झाली आहे। एक 25, 30, 40 वर्षांपूर्वीचा जर आपण भारत बघितला तर त्यांचा विश्वास हा आयुर्वेदावरती होता, घरगुती उपचारांवरती होता आणि त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये आजीबाईचा बटवा होता आणि या आजीबाईच्या बटव्यातून जे एक एक उपचार निघायचे ते उपचार कधीच माणसाला रुग्णालयापर्यंत जाऊच द्यायचे नाहीत। पण आज घरात आजीच उरली नाही, त्यामुळे उपचारांचा प्रश्नच येत नाही। असो, तर या सगळ्या गोष्टींवरती आज आपलं मत व्यक्त करण्याकरता आणि आपल्यासोबत चर्चा करण्याकरता, आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्या सोबत आहेत तोडकर संजीवनीचे सर्वेसर्वा जगविख्यात विख्याते स्वागत तोडकर सर। आपण सरांचं स्वागत करूया। सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत। नमस्कार। तोडकर संजीवनीच्या माध्यमातून आज आपण एका वेगळ्या विषयाला हात घातलाय। काही आजार असे असतात की जे सहनही होत नाहीत आणि सांगताही येत नाहीत। त्यातला एक सगळ्यात महत्वाचा आजार तो म्हणजे मूळव्याध। आणि या मूळव्याधानं ग्रस्त जी माणसं आहेत त्यांचं दुःख काय आहे हे फक्त तेच सांगू शकतात। आपण आपल्याला अनेकदा अशा पद्धतीचे आजार जेव्हा उच्चारतो तेव्हा हसायला येतं, पण हे हसण्यापेक्षा तो माणूस जे दुःख सहन करत असतो ते दुःख खूप महत्वाचं मला वाटतं। आणि म्हणूनच आज या विषयावरती सर काय मार्गदर्शन करतात याची उत्सुकता मला सुद्धा आहे। सर, जसं मी आता म्हटलं की काही आजार असे आहेत की सहनी होत नाही आणि सांगताही येत नाही। मूळव्याध हा आजार त्यातला एक आहे आणि आज जर आपण प्रमाण बघितलं तर मूळव्याधाचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। तर त्याचं जे मूळ कारण आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण काय? मूळ कारण म्हटलं तर आज बघायला गेलं मूळ कारणात असं आहे, लोक जगणं विसरून गेलेले आहेत। जंक फूड, फास्ट फूड वगैरे बाकी सगळं खाणं, झोप नीट न घेणे, काम 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 कामाचा अतिरेक करणं आणि यातून सगळं जनजीवन स्वतःचं विस्कळीत करून घेणं आणि त्यापेक्षाही जास्त म्हटलात तर खरं सांगायचं तर मूळव्याधीवरती सगळ्यात चांगला उपाय जर म्हटलात, म्हणजे मूळव्याध होऊच नाही यासाठी म्हटलात तर हसत खेळत राहणं। जी माणसं हसत नाहीत ना त्यांना खरंच खूप त्रास होतो या गोष्टीचा। म्हणजे मूळव्याध होऊ नये यासाठी खरं तर थोडं चमत्कारिक वाटेल असं, पण हसतमुख राहणं, हसणं आयुष्याला खरंच खूप गरजेचं आहे। जे लोक हसत राहतात ना, हसल्यामुळे काय होतं, मेंदूचा व्यायाम होतो, मेंदू फ्रेश होतो, पोटाचाही व्यायाम होतो। अगदी आपण म्हणतो बाबा पोटात दुखेपर्यंत हसलो म्हणजे आतड्यांचा व्यायाम होतो। जो काय मल वगैरे जे पोटामध्ये अडकून राहिलेला असतो तो अगदी सॉफ्टपणे निघून जाणं गरजेचं आहे। आणि हे निघून जाण्यासाठी पोटाचे म्हणजे अगदी जिम मध्ये जाऊन ऍप्स मारायला पाहिजेत, काय करायला पाहिजेत हे मायने ठेवत नाही।
ते ठेवतं कशासाठी? आतड्यांचा जो व्यायाम आहे, आतड्यांमध्ये अडकलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या निघणं खूप गरजेचं आहे आणि ते स्मूथली अगदी सॉफ्टपणे. आणि ह्याला एकमेव पर्याय हाच आहे की मूळव्याध होऊ नये असं वाटत असेल, पहिलं आपण ते बघू. मूळव्याध होऊ नये असं वाटत असेल तर हसणं खूप गरजेचं आहे. खळखळून खदखदून मोठमोठ्यानं हसलं पाहिजे. हसल्यानंतर बघा की पोट हलत असतं जास्त, सगळ्यात जास्त हसल्यानंतर तोंड कमी हलतं. एकेकाला म्हणजे तोंड हलवायला पण येत नाही, एवढं हसायला येतं, पण पोट हलायचं मात्र थांबत नाही आणि पोट दुखेपर्यंत हसलो म्हणतो. तर त्यातून खरंच पोटाचा व्यायाम होतो आणि त्यातून जो मल जे काय आपला कडकपणा आणि तो कुठेतरी मूळव्याध म्हणजे काय होतं की असं जाता जाता ते कधीतरी कुठेतरी कडक जे आपलं म्हणजे जे काय विष्ठा होते तर ती जाता जाता कुठेतरी ते आपल्याला डॅमेज करून जाते आणि ती म्हणजे भले त्यावेळेस नसेल पण गेली जाताना ती कुठेतरी घासून गेली, काय झालं आणि त्याला समजा हीट लागली, परत उष्णता. कारण काही गोष्टी शरीरावर अशा आहेत की उष्णता बाहेर टाकणाऱ्या, त्या ठिकाणी मग आपलं तोंड असेल किंवा लघवीची जागा किंवा ती जागा असेल तर तिथून उष्णता शरीरातून बाहेर पडत असते आणि नेमकं असं जर समजा आपलं जर मल जर समजा घासून गेला, कडक मल, तर त्यामुळं तिथं सूजन येऊ शकते आणि पुढं पुढं जाऊन याचं अल्सर टाईप होतं आणि अल्सरपासून मग पुढं पुढं जाऊन ते आपल्याला त्याला मूळव्याध म्हणू शकतो. ते घासून घासून रक्त येणे आणि एकदा सूज आली आणि एकदा तिथं समजा अल्सर टाईप जर झालं तर आपल्याला खरंच खूप त्रास होतो. मग ज्या पद्धतीनं तुम्ही म्हटलात त्या पद्धतीने की मूळव्याध म्हटल्यानंतर हसायला येतं, पण तोच माणूस काय सहन करतो, ज्याला मूळव्याध झाले तो काय सहन करतो ते त्याचं त्याला माहिती असतं. खरंच त्याचं त्याला माहिती असतं. इतकी बिकट आणि इतकी इतकी वाईट परिस्थिती होऊन जाते. आता यातून जर बाहेर पडायचं असेल, काही लोकांना मायनर सुद्धा असतं, अगदी घासून गेलं 2 दिवसात उष्णता निघून गेली, कमी झालं असंही होऊ शकतं. पण काही लोकांना मात्र खूपच त्रासदायक होतं. अगदी तिथं बऱ्याच लोकांना कॅन्सरपर्यंत सुद्धा त्या गोष्टी जातात आणि हे जाऊ नये असं वाटत असेल तर विनंती करतो, सगळ्यात साधा सोपा मार्ग म्हणलं तर होऊच नये यासाठी साधा सात्विक आहार घेणे आणि हसत खेळत राहणे. दिवसातून तुम्ही हसणं गरजेचं आहे. आज लोक हसणं विसरून गेलेत. असं वाटतंय मूळव्याध म्हणजे ज्यांना झाले ना त्यांना खरंच ते एकेकाचं तोंड बघितलं की खरंच याला मूळव्याध आहे हे सांगायची गरज लागत नाही, कारण तो कधी हसतच नाही आणि जो हसत नाही तो खरंच खूप कठीण परिस्थिती होऊन बसते. ह्याच्यावरती उपचार सुद्धा, घरगुती उपचार मी बरेच सांगितले. लिंबू आणि सैंधव मीठ जर समजा खाल्लात, लिंबू घ्यायचा अर्धा, त्याच्यावरती सैंधव मीठ टाकायचं, ते चोकून घ्यायचं, परत टाकायचं, परत खायचं, परत असं 4 वेळा अर्धा लिंबू संपेपर्यंत जरी केला तर त्यावेळेस उष्णता कमी व्हायला लागते, रक्त पडणं वगैरे ऑन दी स्पॉट तुमचं कमी व्हायला लागतं. आणि ह्या जर गोष्टी तुम्ही केला तर बराच त्याचा फायदा होतो. मेन म्हणजे ज्यांना कडक मोशनला होतं, ज्यांना कडक बाबा खरंच खूप प्रॉब्लेम येतो, तर त्यांनी रात्री जेवण लवकर जेवावं, 7च्या जेवावं आणि 8:30-9च्या दरम्यान त्यांनी दही आणि केळ खावं. आता रात्री दही आणि ताक खाऊ नये म्हणतात, पण दही केळ नक्की खावं. हे खाल्ल्यानंतर कोट्यातून जे आव पडणे किंवा बऱ्याच लोकांना बघा सर्दीसारखं कोट्यातून बाहेर जातं, तर ते किंवा मूळव्याध होणं हे पूर्णपणे आपण थांबवू शकतो, टाळू शकतो. विष्ठा तुमचे जे काय आहे तो मल आहे तो एकदम सॉफ्ट होतो आणि निघून जातो. ह्या गोष्टी करणं खरंच खूप गरजेचं आहे. फक्त जेवण लवकर घेणे आणि जे काय आहे ते थंड पेय पिणे. नक्कीच सर, जसं तुम्ही वेगवेगळ्या आजारांवरती वेगवेगळी औषधं देता, रसायनं देता, आता मूळव्याधीसारखा आजार आहे तर त्यासाठी तोडकर संजीवनीमध्ये काही उपचार आहेत का किंवा काही औषधं रसायनं आहेत? बरेच आहेत. हे आम्ही निसर्गातूनच सगळ्या तयार केलं. आमच्याकडे जे काय मिळेल ते नैसर्गिक मिळेल. आता थंड पेय पिणं म्हणजे कोणतं? ताक वगैरे. थंड पेय पिया म्हटल्यानंतर बरेच लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड्रिंक्स पितात, त्यांना सुद्धा मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो. त्यांना सुद्धा काय आपली उष्णता कमी होत नाही, उलट त्यांना जास्त त्रास होऊ शकतो. थंड म्हणजे काय? थंड माठातलं पाणी पिणे, ताक पिणे, ह्याच्या पलीकडचं थंड काही घेणे नाही. आणि जर म्हटलात तुम्ही तोडकर संजीवनीच्या बाबतीत जर बोलत असाल तुम्ही, तर तोडकर संजीवनीमध्ये अशा आजारांवरती अगदी झाडपाल्यांपासून तयार केलेली काही मलम आहेत, म्हणजे क्रीम आपण आपल्या ह्याच्यात म्हणायला गेलं तर क्रीम आहेत, जी क्रीम लावल्यानंतर लगेच तुम्हाला 2-3 दिवसात पूर्ण क्लिअर होऊन जातं. अशा पद्धतीच्या क्रीमा आहेत, अशा पद्धतीचे मलम आहेत. त्या पद्धतीचे काही आम्ही घरगुती उपाय सुद्धा सांगतो. अगदी तुरटीचं पाणी असेल, झालंच तर तुम्हाला त्रिफळ्याचं पाणी असेल, यानं सुद्धा ते धुवायचं आहे. खाऊचा सोडा आपण स्वयंपाकात वापरतो का, खाण्यात सोडा, त्या पाण्यानं सुद्धा आपण धुतल्यानंतर ती जागा बऱ्यापैकी तुमचं मूळव्याधीचं कमी येतं. अगदी ॲटमोस्ट जाऊ दे बाकी सगळं, निदान कॅन्सरपर्यंत तरी जाण्याची वेळ आपल्याला येऊ शकत नाही. अशा पद्धतीनं आणि खूप छान ट्रीटमेंट केलं जातं. आमच्या इथं ऑपरेशन केली जात नाही. आमच्या इथं ती जागा किती फाटली, कशी झाली, काय झालं, कुठून रक्त येतं,
काही गरज लागत नाही. नाडी बघितली की सगळं समजतं आणि त्या नाडी परीक्षणावरून आम्ही बरोबर म्हणजे ते समजतंच आणि त्याच्यातून कळतं किती आहे काय आहे आणि त्यानुसार घरगुती उपाय आणि घरगुती उपायांना थोडं तोडकर संजीवनीची ट्रीटमेंट ह्या 2 गोष्टी घेतल्या तर 100% आपण त्याला रिझल्ट देऊ शकतो, तोही कायमस्वरूपी. सर, कोणत्या स्वरूपामध्ये मूळव्याधीसारखा आजार होण्याची जी शक्यता आहे ती वाढलेली असते? म्हणजे कोणत्या पोझिशन, म्हणजे अनेकदा असं म्हणतात की अनेक जण बसून दिवसभर त्यांचं काम असतं, त्यांना त्याची लक्षणं जी आहेत ती जास्त प्रमाणात दिसतात किंवा अन्य काही, पण काळजी कोणी घेण्याची आवश्यकता आहे, शक्यता कोणाला जास्त असते? ज्याला उष्णतेचा त्रास जास्त आहे त्यांना 100% शक्यता आहे. ज्यांना उष्णता नाही, बसून आणि उभा राहून असं काही नसतं. व्यायाम करतात, ऊर्जा जिथं तिथं खर्च करतात, त्या लोकांना होत नाही. पण ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, ज्यांची स्किन मुळातच ड्राय आहे, तर अशा लोकांना 100% त्याचा त्रास हा होतच होतो. हे बसून काम करणे किंवा काय, बरेच लोक म्हणतात बघा, आता काही लोक वेन्स येतात ना, व्हेरिकोज वेन्स, ते सुद्धा बरेच लोक म्हणतात की ते मी असं काम करतो, बैठे काम आहे. बैठे कामाने व्हेरिकोज वेन्स येत नाहीत. उलट उभं राहून काम असल्यानंतर बऱ्यापैकी होतं. हे किराणा मालाचे दुकानदार असतील, शिक्षक लोक असतील, कारखान्यामध्ये उभा राहून काम करणारे असतील, बस कंडक्टर असतील, अशा लोकांना बऱ्यापैकी ज्यांना पायावरती जास्त भार द्यावा लागतो ना, अशा लोकांना मोस्टली, किंवा महिला सुद्धा स्वयंपाकघरात उभा राहून स्वयंपाक करणाऱ्या ज्या असतात, तर त्या महिलांना सुद्धा बऱ्यापैकी व्हेरिकोज वेन्सचा त्रास होतो. पण ह्याच्यात सुद्धा पर्याय की वजन मेंटेन राखणे आणि वजन मेंटेन राखण्यापेक्षा त्याला योग्य मसाज देणे हेही गरजेचं आहे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. मूळव्याधीत सुद्धा असंच आहे की आपल्याला काय होतं की पोटातले नळ जे असतात ना, ते नळ व्यवस्थित बसवले पाहिजेत, पचन संस्था ठीक चालली पाहिजे, ते राहणं, पचन संस्था तुमची ठीक राहील ना, मला वाटतं 80% आजार इथंच आपण संपवून टाकतो सगळे. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन याही भागामध्ये. खरं तर मूळव्याधीसारखा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार, मला असं वाटतं की कोणी याला हलक्यात घेऊ नये. या सगळ्या संदर्भामध्ये ज्या काही काळजी आपल्याला घेता येईल, आपली स्वतःची जी शरीराची जी प्रकृती आहे, ती प्रकृती कोणत्या स्वरूपाची आहे आणि त्याच्यावरती केले जाणारे जे उपचार आहेत ते कोणत्या स्वरूपाचे आहेत, याचं ज्ञान आपल्याला तोडकर संजीवनी देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे त्याचाही आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा. अजूनही काही प्रश्न आहेत मनामध्ये, सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा तोडकर संजीवनी. तोडकर संजीवनीच्या या पुढच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मूळव्याध या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत जगविख्यात विख्याते स्वागत तोडकर सर. सर, जसं आता आपण मूळव्याधीविषयी बोलत असताना खरं तर हा एक लाईफस्टाईल डिसीज असं पण आपण म्हणू शकतो, ज्याला जीवनशैलीतून आलेला आजार आपण आपल्याला म्हणता येईल. पण हा जीवनशैलीतला जो आजार आहे तो जर एवढ्या गंभीर स्वरूपामध्ये पुढे जाऊन जाणार असेल आणि त्याची काळजी जर आज आपण व्यवस्थितपणानं घेऊ शकत असू, तर ती कोणत्या पद्धतीने घ्यायला हवी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, महिलांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला अशा पद्धतीचे आजार होतात त्यावेळेला जर ती महिला प्रेग्नंट असेल म्हणा किंवा अन्य काही प्रॉब्लेम्स असतील म्हणा, तर तिला तो त्रास जास्त प्रमाणामध्ये होतो. तर महिलांनी शक्यतो करून कोणत्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, कारण त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे आजार हे फारच क्रिटिकल होतात, सहज सांगता येत नाहीत आणि त्यांच्यासाठी फारच कुठलं तरी वेगळंच दुखणं होऊन बसतं. तर त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन? महिलांच्या मध्ये तसं डिलिव्हरीच्या काळामध्ये, म्हणजे डिलिव्हरी जेव्हा होते किंवा आफ्टर डिलिव्हरी, हा मूळव्याध हा त्यांना मोस्टली बऱ्यापैकी नाही म्हणलं तर 30-40% महिलांना तरी मूळव्याधीचा त्रास होतच होतो. प्रिकॉशन घ्यायचंच असेल सगळ्यांनीच तर बेलाच्या पानांचा काढा करून प्यायचा किंवा बेलाच्या पानांचा रस करून प्यायचा. किमान 3 महिन्यातून सलग 3 दिवस पिलात, 3 महिने तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. 3 महिन्यानंतर परत बेलाच्या पानांचा काढा हा प्यायला पाहिजे. कारण बघा की बेलाचं पान शंकर भगवानांना का घालत असतील? कारण ज्यावेळेस बाबा समुद्र मंथन झालं आणि त्यावेळेस जेव्हा त्यांनी विष प्राशन केलं, त्यावेळेस 2 गोष्टी त्यांना फार गरजेच्या पडल्या आणि त्या 2 गोष्टींमुळे ते सगळ्यातून बाहेर पडले. तर पहिली गोष्ट होती की त्यांनी सर्प गुंडाळला आपल्या कंठाभोवती, आणि दुसरं बेल हे खूप मायने ठेवतं. हे जे आपल्या पुरातन काळामध्ये ग्रंथांमध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ना, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता ते मांडणंही तितकंच महत्त्वाचं आहे
आणि खरं सांगायचं तर माझ्याकडे लोक जास्त काय येतात, कारण मला मांडता येतं लोकांना, सांगता येतं की हे अशा पद्धतीने. पुरातन काळामध्ये बघायला गेलं तर बेलाला आपल्याला शंकराच्या पिंडीवरती असो, शंकर भगवानचं मंदिर असो, तिथं आपल्याला बेलाची पानं ही दिसणारच दिसणार, बेल हा दिसणारच दिसणार. तर बेलाचं महत्व असं आहे की बेल हे विषबाधा जर तुम्हाला होत असेल, हां, तर मायनर जे पॉइझन असतं ह्याला मारण्याचं काम हे बेलाचं पान करतं. बेलामध्ये काही घटक असे आहेत की आपल्याला कधी कधी बघा की आपण घरामध्ये साधारण तसं बघायला गेलं तर आता स्वयंपाकघरामध्ये झुरळ असतं किंवा जिथून आपण धान्य घेतो तिथं साधारण मला वाटतंय त्या धान्य दुकानामध्ये उंदीर असू शकतो. तो उंदीर त्या धान्यातून गेला आणि उंदीर जाताना ना, मी उंदरं बरीच बघितलेले, सांभाळलेले, स्वतः पांढरी उंदरं सांभाळली होती. मला थोडंसं काहीतरी हे करायचं होतं म्हणून, तर त्यावेळेस मी बघितलं, खूप वर्ष झाली त्याला जवळपास, आणि तेव्हा मी बघितलं तर ती उंदीर ज्यावेळेस जायचा ना, तर तो सू इतक्या वेळेला करत जायचा ना की खूप वेळा. मग त्या धान्यात सू केली नसेल का त्यानं? ती सू इतकी विषारी असते की काही सांगायचं काम नाही. मायनर पॉइझन असतं हे, म्हणजे हळूहळू हळूहळू आपल्या शरीरावरती त्याचं साईड इफेक्ट करत जातं. म्हणून तर पूर्वी बघा टोपलं पॅक करायचं, त्याला पूर्ण हे करायचं, उंदीर सुद्धा जाऊ नये अशा पद्धतीनं टोपलीमध्ये ते पूर्वी धान्य ठेवलं जायचं. त्याच्यात कडुलिंबाची पानं, निरगुडीची पानं टाकली जायची. आता हल्ली होत नाही, पण ते किराणमालाच्या दुकानामध्ये असो किंवा जिथून तुम्ही धान्य घेता त्या दुकानामध्ये उंदीर असेल, त्या उंदराचं समजा ते जर काय सू असेल किंवा घरात झुरळ असेल, झुरळ त्या आपल्या भांड्यांवरून जेवायला जे घेतो ताट असेल, त्या ताटातून झुरळ जर चालत गेलं तर तेही चिकट पदार्थ एक सोडत जातं. आणि ह्या सगळ्यांचं मायनर पॉइझन आपल्या शरीरावरती, आपल्या पचन संस्थेवरती ते पूर्ण परिणाम करतं, जठरावरती करतं, आणि आपला जठराग्नी मंद होऊन आपल्याला अपचनाचा त्रास होतो. नंतर बरंच अशा पुढं काही गोष्टी होतात, मग गाठी होणे, लिव्हर सोयरेसिस होणे किंवा हे सगळं पुढं घडत जातं. आणि पुढं मग मूळव्याध, कॅन्सर, हे जे आहे सगळ्या गोष्टी, तर यातून ह्या सगळ्या गोष्टी होत जातात. तर हिथं काळजी घेणं गरजेचं आहे की असं जर काय असेल तर हे तुम्हाला बेलाच्या पानांचा काढा, त्यातून तुम्हाला मार्ग आहे. कारण बेलाच्या पानांचा काढा जर समजा किंवा रस जर तुम्ही 3 दिवस पिलात तर किमान 3 महिने तरी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अशा आजारांना आहारी जावं लागणार नाही, बळी पडायची गरज लागणार नाही. कारण हे बेलाचं पान हे उष्णता शामक आहे, ज्याच्यातून खूप थंडावा मिळतो, ज्याच्यातून विषबाधा, मायनर पॉइझन म्हणतो मी, जे झुरळाचं असेल किंवा उंदराचं असेल किंवा काही असेल, हे जर, किंवा आपले केसही बघा, कधी कधी छोटा केस गेलेला प्राण्याचा असेल, कसायचा असेल, आपल्याला तर समजत नाही, जाणवत नाही, आणि नंतर आपल्याला माहिती आहे की जठरामध्ये टर्किश ऑइल सारखं सगळं असतं, त्याच्यातून तितक्या म्हणजे प्रमाणात, तितक्या, आता किती कोटी असतील काय आपण मोजू शकत नाही, पण तितके लाख किंवा तितके कोटी प्रकारचे आपल्या जठरामध्ये जे एक एक धागा आहे, त्या एक एक धाग्याचं एक एक प्रकारचं काम असतं. ते प्रत्येक जर समजा धाग्याच्या त्या टोकावरती जर हे जर स्पिरेड होत राहिलं, जर संपत राहिलं, पसरत राहिलं, तर 100% ह्याचा आपल्या त्या पचन संस्थेवरती परिणाम होतो. आणि मग आपली विष्ठा जी आहे ती आपली विष्ठा कडक व्हायला लागते, चिकट व्हायला लागते, आणि त्याच्यातून पुढे जाऊन हे मूळव्याधीचा त्रास होतो. हे जर होऊ नये, अशी प्रक्रिया आपल्याला काय होऊ नये वाटत असेल, तर बेलाच्या पानांचा काढा पिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तोडकर संजीवनीमध्ये चंद्रप्रभा वटी म्हणून आहे, तर ते तोडकर संजीवनीची तीही जर समजा आपण घेतली तर बऱ्यापैकी आपल्याला ह्या मूळव्याधीपासून आराम मिळतो. चंद्रप्रभा अगदी हे क्लासिकल आहे, कुणीही आपण सांगू शकतो ते, तर हे क्लासिकल जे आहे चंद्रप्रभा, तोडकर संजीवनीची विशेष करून विशिष्ट प्रकारे तयार केलेली ही जी चंद्रप्रभा वटी आहे, तर ही आपण नक्की घेऊ शकता, आणि त्यातून आपल्याला मूळव्याधीचा त्रास कमी होऊन जाईल. हे सगळ्यांना घ्यायला चालतं, लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना, कारण ह्याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत, आयुर्वेदाला साईड इफेक्ट नाहीत, हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. निश्चितपणे. सर, आणखीन एक प्रश्न मूळव्याधा संदर्भात पण आहेच आणि सगळ्याच डिसीजच्या बाबतीमध्ये, आयुर्वेदाकडे किंवा निसर्गोपचारांकडे जर मला यायचं आहे तर ते मी कधी आलं पाहिजे? कारण माणसाची ना एक वृत्ती आहे, जोपर्यंत शेवटची स्टेज येत नाही तोपर्यंत माणूस सांगायला बघत नाही. पर्टिक्युलरली हे जे मूळव्याध सारखे आजार आहेत याच्यामध्ये तर लाजेपोटी म्हणा किंवा कसं सांगू याच्यापोटी अनेक दिवस, अनेक महिने ते सहन केलं जातं, आणि जेव्हा आजार शेवटच्या टप्प्यामध्ये येतो आणि तो सहनशक्तीच्या बाहेर जातो तेव्हा मात्र मग ते डॉक्टरांपर्यंत येतं किंवा उपचारांपर्यंत येतं. तर कधी आलं पाहिजे? कधी आलं तरी चालेल, असं काही नाही. खरं सांगायचं तर तोडकर संजीवनीमध्ये आपण कधी येऊ शकता. आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी तुम्ही कोणताही, ह्याला ऋतू किंवा हे काही नसतं, ह्याला फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेजला आहे, फोर्थ स्टेजला आहे, असा काही प्रकार नसतो. जो काय आहे
आम्ही स्टेज बघत नाही, आम्ही फक्त कव्हर करण्याकडे लक्ष देतो, मग ते कोणत्याही स्टेजला असू दे. आणि सगळ्यांना विनंती आहे, होण्यापेक्षा काळजी घ्या. काळजी घ्या महत्त्वाचं, आणि म्हणजे होऊ नये म्हणून काळजी घ्या. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे, झालं तर आम्ही आहोत सोबत. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. तोडकर संजीवनीमध्ये सगळ्या प्रकारचे उपचार तुम्हाला अगदी कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी वेदनेत मिळतील, याची आम्ही शाश्वती देऊ शकतो. वा, खरं तर खूप सुंदर अशा पद्धतीची आजची ही चर्चा. जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीच्या समस्या, नुसता आजचा विषय मूळव्याध आहे म्हणून मूळव्याध नव्हे, अनेक कोणत्याही पद्धतीचे आजार तुम्हाला भेडसावत असतील, मग तुमच्या कुटुंबातलं कोणी असेल, मित्रपरिवारांमधलं कोणी असेल, आणि तुम्हाला आयुर्वेद, निसर्गोपचार याकडे यायचं असेल, त्याच्यावर विश्वास ठेवायचा असेल, तर तुम्ही निश्चितपणानं तोडकर संजीवनीला भेट देऊ शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता, सरांना भेटू शकता, त्यांचे डॉक्टर्स आहेत त्यांना भेटू शकता, किंवा आत्ता जे काही संपर्क क्रमांक स्क्रीनवरती सुरू आहेत यातल्या कुठल्याही संपर्क क्रमांकावरती तुम्ही नंबर फिरवू शकता आणि निश्चितपणानं तुमचं जे काही शंका मनामध्ये आहेत, प्रश्न आहेत, त्याचं उत्तर तुम्ही मिळवू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितली, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची, पण पुढच्या भागामध्ये आपण सगळे पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.